नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतीय करार कायदा 1872 मधील ठरावाचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ एग्रीमेंट. विद्यार्थी मित्रांनो, ठरावांचे एकूण प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे ठरावाचे प्रमुख वर्गीकरण आणि दुसरा आहे ठरावाचे इतर प्रकारे वर्गीकरण. ठरावाचे प्रमुख वर्गीकरण आपण जरा विस्तारात पाहू. ठरावाचे प्रमुख वर्गीकरण हे एकूण 5 प्रकारे केले जातं. त्यातला पहिला ठराव आहे तो म्हणजे व्यर्थ ठराव. कशाला म्हणतात व्यर्थ ठराव? तर भारतीय करार कायदा 1872 मधील कलम 2 जी नुसार जो ठराव कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य नाही त्याला व्यर्थ ठराव असे म्हणतात. या व्याख्येनुसार व्यर्थ ठराव असू शकतो परंतु व्यर्थ करार असू शकत नाही. करार कायद्याच्या नजरेत व्यर्थ ठराव म्हणजे शून्य पोकळी होय. व्यर्थ ठराव म्हणजे जणू काही संबंधित व्यक्तींमध्ये ठराव झालेला नव्हता असा ठराव कोणत्याही प्रकारचे कायदेशीर हक्क निर्माण करू शकत नाही किंवा कोणतेही बंधने जोडली जात नाहीत. असे काही ठराव असतात अशक्य अंमलबजावणी व बेकायदेशीरपणा या व्यतिरिक्त जे ठराव कायदेशीरच असतात म्हणून ते ठराव व्यर्थ असतात. म्हणून व्यर्थ ठराव व व्यर्थ करार हे दोन शब्द प्रयोग तुलना करण्यायोग्य आहे. जर सुरुवातीपासून ठराव व्यर्थ असेल तर अर्थातच तो व्यर्थ ठराव असतो. अशा प्रकारच्या ठरावाला करार शब्द प्रयोग वापरता येत नाही. उदाहरणार्थ, अल्पवयीन व अपात्र व्यक्तीबरोबर झालेला ठराव हा पहिल्यापासूनच व्यर्थ ठराव असतो. त्याचप्रमाणे विवाह प्रतिबंध ठराव, व्यापार प्रतिबंध ठराव, पैजेचे ठराव, अशक्य कृती करण्याचा ठराव, अनिश्चित अर्थाचा ठराव, कोर्टात दावा लावण्याच्या हक्कावर प्रतिबंध करणारा ठराव इत्यादी हे पहिल्यापासूनच व्यर्थ ठराव होत. कायद्याच्या तरतुदीमुळे कराराची अंमलबजावणी अशक्यप्राय होत असेल तर तो करार व्यर्थ करार असतो. तसेच जेव्हा करारातील एखादी व्यक्तीला तो करार रद्द करण्याचा हक्क पोहोचत असतो अशा वेळी जर त्या व्यक्तीने तसे ठरवले तर तो करार व्यर्थ ठरतो. 2. वर्जनीय ठराव. वर्जनीय ठराव भारतीय करार कायदा 1872 कलम 2 I नुसार ज्या ठरावाच्या संबंधित व्यक्तींपैकी एकाच व्यक्तीच्या इच्छेनुसार ठरावाची अंमलबजावणी करता येते परंतु दुसऱ्या व्यक्तीला तसा अधिकार प्राप्त होत नाही त्या ठरावाला वर्जनीय ठराव असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीची संमती जर धाक, बलप्रयोग, फसवणूक, नैतिक दडपण, असत्य विधान करून मिळवलेली असेल तर तो ठराव अशा तऱ्हेने संमती दिलेल्या व्यक्तीला अंमलात आणता येतो किंवा रद्द करता येतो तेव्हा तो ठराव वर्जनीय ठराव असतो. जर या व्यक्तीने तो ठराव अंमलात आणायचे ठरवले तर तो कायदेशीर ठराव होतो. असा वर्जनीय ठराव रद्द करण्याचा किंवा अंमलात आणण्याचा हक्क वापरायचा असल्यास वेळ जाण्यापूर्वी व तिराहिताला त्याचे हक्क प्राप्त होण्या अगोदरच वापरले पाहिजेत. अन्यथा संमती देणाऱ्या व्यक्तीवर तो करार बंधनकारक ठरतो. जर दुखून संमती घेतलेल्या व्यक्तीने करार रद्द केला तर दुसऱ्या व्यक्तीने वचन पूर्तता करण्याचे कारण नाही. कायद्याने दोन्ही व्यक्तींना समानता प्राप्त करून दिली आहे. करार रद्द झाल्यानंतर त्या करारातील 2 व्यक्ती करारापूर्वी ज्या अवस्थेत होत्या त्या अवस्थेला येतात आणि त्या करारामुळे कोणास लाभ झाला असेल तर तो विरुद्ध व्यक्तीला परत दिला जातो. आता आपण पाहू या 2 ठरावांमधील फरक. व्यर्थ ठराव व वर्जनीय ठराव यातील फरक. पहिला, स्वरूप. व्यर्थ ठरावामध्ये कायद्याच्या नजरेत असा ठराव हा शून्य पोकळी आहे कारण हे ठराव सुरुवातीपासूनच व्यर्थ स्वरूपाचे असतात. तर वर्जनीय ठराव असा ठराव मुळातच चांगल्या हेतूने केलेला असतो व कायदेशीर कराराप्रमाणे त्याची अंमलबजावणी करता येते
परंतु संमती घेतलेल्या व्यक्तीने ठरविले तर तो करार रद्द होतो व सर्व संबंध संपुष्टात येतात. 2. अंमलबजावणी. कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येत नाही. व्यर्थ ठरावामध्ये कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येत नाही, तर वर्जनी ठरावामध्ये संमती घेतलेल्या व्यक्तीने ठरवले तर तो करार रद्द होतो व अंमलबजावणी करणे शक्य होत नाही. तिसरा मुद्दा आहे रूपांतर. व्यर्थ ठराव अशा ठरावाचे पुन्हा अंमलबजावणी योग्य ठरावात रूपांतर करता येत नाही. तर वर्जनीय ठरावामध्ये अंमलबजावणी योग्य परिस्थिती निर्माण करता येणे शक्य असते. असा ठराव पूर्णपणे रद्द होत नाही. चौथा मुद्दा आहे नुकसान भरपाई. नुकसान भरपाईसाठी एकमेकांवर दावा दाखल करता येत नाही. व्यर्थ ठरावामध्ये दावा दाखल करता येत नाही, तर वर्जनीय ठराव रद्द करण्याचा हक्क ज्याला असतो तो नुकसान भरपाईबद्दल दावा दाखल करू शकतो. पाचवा मुद्दा आहे आनुषंगिक ठराव. जेव्हा असा ठराव हा कायदेशीर उद्दिष्टे व कायदेशीर प्रतिफलाच्या अभावी व्यर्थ ठरतो, तेव्हा मूळ ठरावास जोडून असणारा अनुशयनिक ठराव देखील व्यर्थ ठरतो. तर वर्जनीय ठरावामध्ये अशा ठरावावर जोडून असणाऱ्या अनुशैसनिक ठरावावर मूळ ठरावाच्या वर्जनीयतेचा काहीही परिणाम होत नाही. 6. मालकी हक्क. कोणाला मालकी हक्क प्राप्त होत नाहीत. तर वर्जनीय ठरावामध्ये करार रद्द केला नसेल तर संबंधित व्यक्तींना हक्क प्राप्त होतात. हे आपण पाहिले व्यर्थ ठराव व वर्जनीय ठराव यातील फरक. आता आपण पाहू पुढील ठराव. पुढील ठराव आहे कायदेशीर ठराव. कायदेशीर ठराव भारतीय करार कायदा 1872 कलम 10 नुसार जो कायद्याच्या सर्व तरतुदी पूर्ण करतो त्याला कायदेशीर ठराव म्हणतात. अशा कराराचे सर्व हक्क दोन्ही व्यक्तींना प्राप्त होतात, ज्यामुळे त्या व्यक्तीने कराराची अंमलबजावणी करायची आहे किंवा ज्या व्यक्तीने करारानुसार कृत्य करायचे आहे किंवा नाही त्या व्यक्ती विरुद्ध कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येते. कायदेशीर करारासाठी करारपात्र व्यक्ती, मुक्त संमती, कायदेशीर उद्दिष्टे, कायदेशीर प्रतिफल इत्यादींची अटींची पूर्तता करावी लागते. तर चौथा ठराव आहे तो म्हणजे बेकायदेशीर ठराव. जर ठराव या देशातील कायद्याच्या विरुद्ध असेल तर तो ठराव बेकायदेशीर ठराव होय. सुरुवातीपासूनच बेकायदेशीर असलेले ठराव हे व्यर्थ ठराव असतात. कोणते ठराव असतात ते? तर कायद्याने प्रतिबंध केलेले ठराव, सामाजिक धोरणाविरुद्ध असलेले ठराव, दुसऱ्यांच्या मालमत्तेला हानी पोहोचवण्याचे करार, दुसऱ्यांच्या शारीरिक दुखापत करण्याचा ठराव, नैतिकतेला विरोध करणारे ठराव. जरी सर्व बेकायदेशीर ठराव हे व्यर्थ असले तरी सर्व व्यर्थ ठराव हे बेकायदेशीर असतातच असे नाही. म्हणून आपणास असे म्हणता येते की बेकायदेशीर ठराव हे व्यापक आहे व व्यर्थ ठराव हे त्या मानाने कमी व्यापक आहे. उदाहरणार्थ, अज्ञान व्यक्तीने केलेले ठराव हा व्यर्थ असतो पण बेकायदेशीर नसतो. बेकायदेशीर ठरावावर अवलंबून असणारे अनुशयनिक ठराव हे व्यर्थ असतात, परंतु व्यर्थ ठरावावर अवलंबून असणारे अनुशयनिक ठराव हे व्यर्थ ठरावच असत नाहीत. ज्या ठरावांचे उद्दिष्टे किंवा प्रतिफल हे बेकायदेशीर असते अशा ठरावांना बेकायदेशीर ठरतो. तर हा झाला चौथा प्रकार. पाचवा प्रकार आहे अंमलबजावणीस अयोग्य ठराव. असा ठराव हा कायदेशीर असून अंमलबजावणीस योग्य असतो. केवळ काही तांत्रिक दोष किंवा अडचणीमुळे तो ठराव कायदेशीररित्या अंमलबजावणीस अयोग्य ठरतो. उदाहरणार्थ,
पुराव्याचा अभाव, अंमलबजावणीची कार्यमर्यादा समाप्ती, लेखी ठराव नसणे, ठराव नोंदणी केलेली नसणे, अपुऱ्या रकमेची कोर्ट स्टॅम्प, साक्षीदाराच्या सह्या इत्यादी वरील कारणांमुळे तो ठराव कायदेशीर असून व्यर्थ किंवा वर्जनीय नसून बेकायदेशीर नसूनही अंमलबजावणीस अयोग्य ठरतो. अशा प्रकारचे आपण काय पाहिलेले आहे तर ठरावाचे प्रमुख वर्गीकरण पाहिलेले आहे. आता आपण पाहू ठरावाचे इतर प्रकारे जे वर्गीकरण केले जातं त्यामध्ये कोणत्या प्रकारचे ठरावाचे इतर प्रकारे वर्गीकरण. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे ठरावाच्या स्वरूपानुसार वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये ठरावाच्या स्वरूपानुसार वर्गीकरण, ठरावाच्या अंमलबजावणीनुसार वर्गीकरण. ठरावाच्या स्वरूपानुसार वर्गीकरणामध्ये व्यक्त करार आणि दुसरा आहे तो म्हणजे अव्यक्त करार आणि तिसरा आहे तो म्हणजे आभासी करार. त्यातला आपण पाहू व्यक्त करार म्हणजे काय. व्यक्त करार म्हणजे ठराव करताना करारातील अटीविषयी दोन्हीही व्यक्तींचे जेव्हा एकमत होते तेव्हा तो ठराव व्यक्त ठराव होतो. यामध्ये प्रस्तावातील अट स्पष्ट व उघडपणे मांडलेल्या असतात व प्रस्तावाचा स्वीकार या अटी मान्य करून केलेला असतो. उदाहरणार्थ शोरूमची मारुती कार सर्व अटींसह पैसे देऊन खरेदी करणे. तर अव्यक्त करार म्हणजे काय पाहू, त्याला सूचित करार सुद्धा म्हटलं जातं. या करारातील अटी उघडपणे मान्य केलेल्या नसतात परंतु त्या करारातील व्यक्तींच्या वागणुकीवरून, कृतीवरून, सभोवतालच्या एकूण परिस्थितीवरून अटी मान्य केल्याचे सुचवित असतात. त्याला अव्यक्त किंवा सूचित करार असे म्हणतात. उदाहरणार्थ पाहू एसटी बसमध्ये प्रवास करणे व कंडक्टरने पैसे घेऊन त्यासाठी तिकीट देणे किंवा हॉटेलमध्ये जाऊन इच्छेप्रमाणे फराळ किंवा चहा घेणे आणि जाताना वेटरनी सांगितलेले पैसे देणे. हा झाला अव्यक्त करार. तर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आभासी करार. आभासी करारामध्ये मुळात करार करण्याचा हेतू नसतो. हा करार न्याय तत्वावर आधारलेला असतो. कोणाचे नुकसान होऊ नये, कोणाला फायदा होईल फायदा असे होत नाही, कोणाचे नुकसान व कोणाचा फायदा होत नाही. म्हणून आभासी करारातील हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या करारातील भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या इच्छेनुसार होत नाही तर कायद्याच्या अंमलबजावणीने निर्माण होतात. त्यांना तादृश्य करार देखील म्हणतात. उदाहरणार्थ पाहू घर भाडेकरूने घरा मालकाच्या जप्ती असलेल्या घराचा नगरपालिकेत घर फाळा भरला व भाडेकरू ती रक्कम वसूल करू शकतो. दुसरं उदाहरण पाहू भ्रमिष्ठाला जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणे व त्याच्या मालमत्तेतून वसुली करणे. आणखीन एक उदाहरण पाहू ग्राहकाला जांगड पद्धतीने पसंतीवर मालाची विक्री या पद्धतीने पाठवणे, त्याने न कळवता दुसऱ्याला विकणे व किंमत वसूल करणे. हे सर्व व्यवहार आभासी करार आहेत. तर आपण दुसरा प्रकार पाहू तो म्हणजे वर्गीकरण. त्याच्यामध्ये वर्गीकरण केले जातं ते म्हणजे अंमलात आणलेला करार. अंमलात आणलेला करार म्हणजे काय, दोन्ही व्यक्ती आपापली जबाबदारी कायद्यानुसार पार पाडतात व हक्क बजावतात त्याला अंमलात आणलेला करार असे म्हणतात. उदाहरणार्थ अ ने ब चा घोडा 3000 रुपयाला खरेदी केला व अ ने 3000 रुपये रोख मोजले व घोडा घरी घेऊन गेला. असा व्यवहार पूर्ण झाला म्हणून त्याला अंमलात आणलेला करार म्हणतात. तर दुसरा प्रकार अंमलात आणण्याचा करार. आता याच्यामध्ये काय असतं, आणावयाचा करार. याच्यामध्ये काय होतं पहा, जेव्हा ठरावातील व्यक्तींनी आपापली कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडलेल्या नसतात तेव्हा त्याला अंमलात आणावयाचा करार असे म्हटले जाते. उदाहरणार्थ पाहू अ ने ब ला आपली मोटार विकत घेण्याचा ठराव केला परंतु किंमत आली नसेल तर मोटार दिल्ली जाणार नाही असा करार केलेला असेल तर त्याला अंमलात म्हटले जाते. या प्रकारे आपण काय पाहिलं की ठरावाचे एकूण प्रकार कसे पडतात आणि त्याची संपूर्ण माहिती पाहिली. धन्यवाद.